शकत. मिल्क टर्न इनटू कर्ड, दुधाचा आपण दही बनवला, हा सुद्धा केमिकल चेंज आहे. दहीचं पुन्हा आपण दूध नाही कन्वर्ट करू शकत. इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, हा फिजिकल चेंज आहे, कारण की जे ज्या पाण्याचं वाफेत रूपांतर झालेलं आहे, त्या वाफेला आपण पुन्हा थंड करून त्यांना पुन्हा आपण वॉटरमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याच्यामुळे हा फिजिकल चेंज आहे. डायजेशन ऑफ फूड, हा सुद्धा केमिकल चेंज आहे. साइज ऑफ रिडक्शन नॅप्था बॉल्स एक्सपोज टू एअर, हा सुद्धा तुमचा आहे केमिकल चेंज. ब्रेकिंग ऑफ ग्लास, एखादा काच जो आहे तो तुमच्याकडून फुटलेला, त्या काचाचे तुकडे झालेले, तर हा सुद्धा आहे तुमचा फिजिकल चेंज. का? कारण की ग्लास जो आहे, ग्लासला आपण पुन्हा मेल्ट करून त्याला पुन्हा आधीच्या शेपमध्ये आणू शकतो. असं नाही की तो परमनंट डॅमेज झालेला आहे, त्याला पुन्हा आपण रिशेप देऊ शकतो. त्याच्यामुळे ब्रेकिंग ऑफ ग्लास ही आहे तुमची, हा आहे तुमचा फिजिकल चेंज. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतून माहिती मिळाली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. इंस्टाग्राम करण वराडे या हँडलवरती फॉलो करा. धन्यवाद.